सोलापूर शहरात गेल्या 2-3 दिवसापासून मुसळधार पाऊस पडलेला आहे। त्यामुळे सोलापूर शहरातील जे नदी नाले आहेत ते तुडुंब भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या आपण सोलापुरातील पुणा नाका या परिसरात आहोत। येथे पुणा नाकाजवळील जो ओढा आहे तो ओव्हरफ्लो झाल्यामुळे रात्री 12 ते 1च्या सुमारास इथून जाणारा जी रिक्षा आहे ती एका खड्ड्यात अडकली। खड्ड्यात अडकल्यामुळे तो चालक जे आहे सतीश शिंदे असं नाव आहे आणि तो वाहून गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। सकाळपासूनच सोलापूर शहर आपत्ती व्यवस्थापन असेल किंवा सोलापूर अग्निशामक दल असेल वाचवण्यासाठी आता शोध कार्य सुरू आहे। आपल्या सोबत बोलण्यासाठी इथले माजी नगरसेवक आहेत अन्न चंदन शिवे। दादा, कशा पद्धतीने हा जो युवक आहे वाहून गेलेला आहे, दोन्हीकडून बॅरिकेड दिसून येत नाहीत, कशा पद्धतीने शहर प्रशासनाकडे तुम्ही बघताय? सोलापूर शहराचं मुख्य प्रवेशद्वार असणाऱ्या या संभाजी महाराज चौकामध्ये बाजूस असणारा जो नाला आहे त्या नाल्यामध्ये सुमारे 12:30 पावणे 12च्या सुमारास या ठिकाणी ही घटना घडल्याची मला माहिती पहाटे 3 वाजता मला गणेशनगरमधील रहिवाशी सतीश सुनील शिंदे हा रिक्षा चालकाची या ठिकाणी रिक्षा सापडली परंतु तो सापडत नाही म्हणून अशा पद्धतीचा मला फोन आला। त्यानंतर पहाटे मला अजून परत फोन आल्यानंतर मी पहाटेच्या वेळेला या ठिकाणी आल्यानंतर ही सगळी संपूर्ण माहिती बघता की सतीश शिंदे जो आहे या ठिकाणी त्याचे मित्र इथून वरून जात असताना त्याला बघितले की बाबा इथं रिक्षा आहे त्याची, परंतु खाली आल्यानंतर समजलं की त्यांनी नाही। मग त्याच्या नातेवाईकाला भावाला वगैरे बोलवून सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर त्यांना पोलीस दलाला सुद्धा या ठिकाणी सांगितलं, महानगरपालिकेच्या म्हणजे कर्मचाऱ्याला सांगितलं आणि त्याच्या पद्धतीनं प्रयत्न केले, परंतु अद्याप आज सकाळपर्यंत तर तो कुठंच सापडत नाही असं या ठिकाणी दिसतंय। ही संपूर्ण या ठिकाणी जी वस्तुस्थिती आहे, ही जी घटना घडायला जी लोक जबाबदार आहे ते या ठिकाणी सर्व्हिस रोडचं काम चालू आहे। इथं सर्व्हिस रोड नव्हता नॅशनल हायवेला म्हणून आम्ही या भागाचे नगरसेवक म्हणा किंवा या भागाचे आमदार विजयकुमार देशमुख मालक असतील, आम्ही आमच्या प्रयत्नातून या ठिकाणी सर्व्हिस रोडचं काम या ठिकाणी चालू आहे। परंतु ह्या मक्तेदारांनी जी काळजी या ठिकाणी घ्यायला पाहिजे होती की हा रस्ता बंद करायला पाहिजे होता, परंतु हा रस्ता कुठंच बंद केलेला नाही आणि रस्ता या ठिकाणी आता बघा तुम्ही सरळ या ठिकाणी चालू आहे, पलीकडे गाडी थांबलेली आहे, म्हणजे काय रस्ता बंद असलेला सुद्धा फलकसुद्धा नाही किंवा बॅरिकेडिंगसुद्धा केलेली नाही। म्हणून ही संपूर्ण माहिती या ठिकाणी बघताना हे महानगरपालिकेकडे यंत्रणा नाही ते आम्हाला ही लक्षात येतं। माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांचे PA जे आपले सुनील मुसळे साहेब आहेत त्यांना आम्ही मेसेज टाकला, मेसेज दिला की या संदर्भातले एनडीआरएफची टीम जी आम्हाला या ठिकाणी पाहिजे तातडीनं आम्हाला शोधकार्य करायचं आहे म्हणून आम्ही त्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी मेसेज टाकल्यानंतर रिप्लाय दिला की बाबा रिप्लाय त्यांचा आला की बाबा 2-3 तास नंतरनं ही टीम या ठिकाणी सोलापूर शहरात येईल म्हणून आम्ही अजितदादांना निरोप असं दिल्यानंतर तो या ठिकाणी आम्हाला मिळालेला आहे आणि संबंधित जो या ठिकाणी जो वाहून गेलेला जो म्हणजे काय तुम्ही ठेकेदाराविरोधात कारवाई करावी अशी मागणी करताय? मुळात नॅशनल हायवेच्या लोकांनी चुकीच्या पद्धतीनं काम केलेलं आहे आणि ही सुद्धा काम चुकीच्या पद्धतीनं चालू आहे म्हणून आम्ही मुख्य आमची मागणी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं की या ठेक्यावर कायदेशीर गुन्हा दाखल झाला पाहिजे। कायदेशीर गुन्हा दाखल झाला पाहिजे। आपण पाहू शकतो की सध्या जो रेस्क्यू टीम आहे ती या ठिकाणी पोहोचलेली आपल्याला या ठिकाणी दिसत आहे, त्यामुळे रेस्क्यू करण्याचं काम सध्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। त्यामुळे कुठेतरी सोलापूर शहरातील जो पुणा नाका आहे या ठिकाणी जो वाहून गेला तरुण आहे त्याच्या बचावासाठी आता बचाव कार्य जे आहे ते सुरू झालेलं आहे। त्यामुळे आता किती वेळ हे जे बचाव कार्य आहे ते सुरू राहू शकतं हे आता पाहण्यासारखं आहे, कारण सोलापूर शहरातील अनेक भागात आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणावर जे आपल्यासोबत उपायुक्त आहेत दादा या ठिकाणी पाहणी करताना दिसत आहेत। आपण पाहू शकतो की या ठिकाणी उपायुक्त जे आहेत ते स्वतः फील्डवर पोचलेले आहेत आणि कुठेतरी जी परिस्थिती आहे त्याचा आढावा घेताना या ठिकाणी दिसत आहे। त्यामुळे सोलापूर शहर प्रशासनाकडून विविध ज्या उपाययोजना आहेत ते केल्या जात आहेत, कारण गेल्या 3 ते 4 दिवसापासून सोलापूर शहरात सातत्याने पाऊस पडत आहे आणि जे सकल भाग आहे किंवा वसाहत आहे त्यामध्ये पाणी शिरताना आपल्याला चित्र या ठिकाणी दिसत आहे। प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, सोलापूर।